मुंबईत बीकेसी इथं होणाऱ्या सनबर्न पार्टीकरिता मुंबई पोलिसांनी 15 जानेवारी नंतरची परवानगी दिली। आवश्यक ती कागदपत्र, अहवाल आणि कायदेशीर बाबी पूर्ण होत असल्यानं सनबर्नला परवानगी दिल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं। त्यामुळे 13 तारखेची रद्द झालेली सनबर्न पार्टी आता बीकेसीमध्ये 15 जानेवारी नंतर होणार आहे। सांगली जिल्ह्यातील बिलवडी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खून प्रकरणी आरोपीला अटक झाली। प्रशांत उर्फ हिमेश सोंगटे असं आरोपीचं नाव आहे। आरोपीने बलात्कार करून खून केल्याचं निष्पन्न झालंय। आरोपी विरोधात 9 पुरावे मिळालेत। 8 दिवसानंतर पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आलं। आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागातील ज्यांच्यावर दगडफेक, जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत, जे समाजकंटक, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतील अशा समाज विघातक प्रवृत्तींचा शोध घेऊन त्यांची तडीपारी करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळ गावात गुप्तधनासाठी खोदकाम करणाऱ्या 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। रात्री पेट्रोलिंग करत असताना हा प्रकार लक्षात आला। या प्रकरणी मुंबईतून आलेल्या 11 जणांना पोलिसांनी अटक केली। त्यांच्यासोबत 2 गाड्या देखील जप्त करण्यात आल्या। तर जिथं हे प्रकार घडला ते घर 150 वर्षांपूर्वीचं असल्याचं सांगण्यात येते। जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। देवाला अर्पण केलेल्या 2 अल्पवयीन भावंडांची जिल्हा बाल संरक्षण कक्षाने सुटका केली। नागपूरमधील या प्रकारे नागपूर अमरावती महामार्गावरील दौलामेटी गावातील एका मठातून या भावंडांची सुटका करण्यात आली। यात 7 वर्षीय मुलगा आणि त्याच्या 11 वर्षीय बहिणीचा समावेश आहे। ही भावंड छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील आहेत। कडाक्याच्या थंडीतही निरोगी राहण्याचा संदेश देत हजारो नाशिककर आज धावले। गेल्या अनेक वर्षांची परंपरा राखत नाशिकमध्ये आज नाशिक रनचं आयोजन करण्यात आलं होतं। 2-3 वर्षाच्या चिमुकल्यांपासून ते अगदी 60 वर्षां वयोगटातील ज्येष्ठ नागरिक देखील या रनमध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते। पुढील बातमीकडे, मकर संक्रांतीचा उत्सव देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं वाराणसीमध्ये भाविकांनी भल्या पहाटे गंगा नदीवर जाऊन स्नान केलं। तर दुसरीकडे हरिद्वारमध्ये देखील मकर संक्रांतीचा योग साधत श्रद्धाळूंनी नदीत स्नान केलं। या निमित्तानं मंदिरांमध्ये देखील भाविकांची विशेष गर्दी पाहायला मिळाली। तर अमृतसरमध्येही सुवर्ण मंदिरात लोहरी आणि मकर संक्रांती निमित्तानं भाविकांनी स्नानाचा योग साधला। त्यानंतर गुरुद्वारामध्ये जाऊन प्रार्थना देखील केली। मकर संक्रांतीचा उत्सव देशभरात उत्साहात साजरा केला जातोय। विविध प्रांतात वेगवेगळ्या नावांनी हा उत्सव साजरा केला जातो। तमिळनाडूमध्ये पोंगल नावानं हा सण धूमधडाक्यात साजरा होतो। या निमित्तानं कोइंबतूरमध्ये आकर्षकपणे सजवलेल्या गोधनाची मिरवणूक काढण्यात आली। तर ओडिशामध्ये मकर संक्रांतीचा सण बिहू या नावानं अगदी जल्लोषात साजरा होतो। यावेळी गुवाहाटीमध्ये होळी पेटवली गेली। मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीनं हा उत्सव साजरा केला गेला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।